जय हिंद. प्रश्न विचारला गेला आहे. एक विशिष्ट रक्कम एक्स वाय आणि झेड यांच्यात अनुक्रमे 12, 13, 14च्या प्रमाणात वाटली जायची होती, परंतु चुकून ती अनुक्रमे 13, 11, 15च्या प्रमाणात वाटण्यात आली. परिणामी वायला 160 रुपये कमी मिळाले तर रक्कम किती होती? 3 व्यक्ती आहे, एक्स, वाय आणि झेड यांच्यामध्ये एक रक्कम वाटायची होती. रक्कम जी वाटायची होती ती 12, 13 आणि 14च्या प्रमाणात ती रक्कम वाटायची होती, पण चुकून ती रक्कम 13, 11 आणि 15च्या प्रमाणात वाटली गेली. आणि या सर्व चुकीमुळे वायला 160 रुपये कमी मिळाले. तर रक्कम कोणती किंवा रक्कम किती होती हा प्रश्न इथे विचारला गेला आहे. जर रक्कम सुरुवातीला किती होती तर 12, 13, 14 आणि वाटली किती गेली आहे 13, 11, 15च्या प्रमाणात ती वाटली गेली. म्हणजे रक्कम ती चुकून तरी वाटली गेली तरी तेवढीच रक्कम वाटली गेली आहे, आणि बरोबर तरी वाटली गेली असती तरी ती रक्कम तेवढीच वाटली गेली असती. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 12 अधिक 13 25 आणि 25 अधिक 14 जर केले तर 39. म्हणजे रक्कम जे बी असणार आहे ती 39चं मल्टिपल असणार आहे. आणि 39चं मल्टिपल आपण चेक केलं किंवा 39 आपण कसोटी जर चेक केली तर ती कसोटी काय सांगते की ज्या संख्येला 3ने आणि 13ने भाग गेला त्या संख्येला 39 भाग जाईल. तर सर्वात पहिले आपण 3ने चेक करू. ऑप्शन ए बघा ते 3चं मल्टिपल नाही आहे. ऑप्शन बी बघा ते 3चं मल्टिपल नाही आहे. ऑप्शन सी बघा 3चं मल्टिपल आहे. आणि ऑप्शन डी बघा ते सुद्धा 3चं मल्टिपल नाही आहे. म्हणजे सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. समजलं? मी काय केलं, जे प्रमाण आहे त्यालाच मी ते प्रमाणाची पूर्णपणे ते बेरीज करून घेतली आहे. 12 अधिक 13 केले तर 25 आले, 25 अधिक 14 केले तर 39 आले. म्हणजे रक्कम जी बी असणार आहे ती शेवटी 39चा गुणाकार करूनच ती रक्कम आपल्याला भेटणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण 39चं मल्टिपल जर चेक केलं तर असं एकच ऑप्शन आहे जे 39चं मल्टिपल असणार आहे, ती आहे 3120 ही रक्कम असणार आहे. म्हणून प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी 3120 रुपये.